करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके बॅकफूटवर. आगामी काळात राजकीय समीकरण आणखी बळकट करण्याची नरकेंना गरज. नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलम मध्ये आपलं स्वागत आहे. नुकतंच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाले. यानंतर आता करवीर विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यश मिळालं ते पाहता स्वतःच्याच विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं जिल्हा परिषद लढतीमध्ये ज्या पद्धतीनं आमदार नरके यांना अपयश आलंय ते पाहता त्यांच्यासाठी हा धोक्याचा इशाराही मानला जात आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर 6 उमेदवार उभे होते, तर एक उमेदवार हा महायुतीच्या माध्यमातून भाजपकडून आमदार चंद्रदीप नरके पुरस्कृत निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या 7 पैकी केवळ एका जिल्हा परिषद जागेवर आमदार चंद्रदीप नरके यांचा उमेदवार विजयी झाला, तर इतर 6 ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आमदार नरके यांच्यासाठी हे मोठं अपयश मानलं जात आहे. पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी यांनी विजय मिळवला. एकूणच पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील गोकुळ दूध संघाचे संदर्भ आहेत, कारण गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम करत शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. वास्तविक विश्वास पाटील आबाजी हे महाडिक यांचे कट्टर समर्थक होते. गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकेकाळी ते महाडिक यांच्या सोबत होते. महादेवराव महाडिक, विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी एकीची मोठ बांधत गोकुळवर सत्ता मिळवली होती. मध्यंतरीच्या काळात आमदार चंद्रदीप नरके यांनी महादेवराव महाडिक यांच्या दरम्यान गोकुळ मल्टीस्टेटच्या मुद्द्यावरून कटुता निर्माण झाली होती. आमदार नरके यांनी मल्टीस्टेटला विरोध केला होता. या राजकारणातूनच त्यानंतर 2019ला झालेल्या निवडणुकीत नरके यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहिलं. स्वर्गीय आमदार PN पाटील यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना काँग्रेसकडून 2024 मध्ये विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र राहुल पाटील यांना करवीर विधानसभा मतदारसंघातून निसटता पराभव स्वीकारावा लागला. अवघ्या 1976 मतांनी शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके विजयी झाले. विधानसभा जिंकल्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांचा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेच्या जागा वाटपामध्ये अधिकचा वाटा घेत करवीर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यानुसार करवीर विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर 6 उमेदवार उभे होते. शेह जिल्हा परिषद मतदारसंघातून विश्वनाथ पवार, वडणगे मतदारसंघातून इंद्रजित पाटील, सिंगणापूर मतदारसंघातून प्रियंका दिवशे, तर सांगरूळ मतदारसंघातून राजश्री खाडे, पाडळी खुर्द मतदारसंघातून सचिन पाटील, आसळज मतदारसंघातून आनंदा पाटील आणि तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून आमदार चंद्रदीप नरके पुरस्कृत कल्पना शिंदे या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र यापैकी केवळ वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातून इंद्रजित पाटील हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले, तर इतर 6 उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे आमदार नरके यांच्याच विधानसभा मतदारसंघात त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पुढाकाराने शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. विश्वास पाटील यांच्या रूपाने काँग्रेसचा एक मोठा शिल्लेदार आमदार नरके यांनी शिंदे सेनेमध्ये घेतला होता. त्यानंतर विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना पाडळी खुर्दमधून जिल्हा परिषदेची शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली. मात्र सचिन विश्वास पाटील यांचा पराभव आमदार नरके यांच्यासाठी देखील धक्कादायक मानला जात आहे. सचिन विश्वास पाटील यांच्या विरोधामध्ये महाडिक गटाने देखील प्रचार केल्याचं बोललं जात आहे. त्याबाबतचा एक ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑडिओ कॉलमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक हे राजेंद्र सूर्यवंशी यांना मदत करा अशा पद्धतीने बोलत असल्याचा हा ऑडिओ कॉल सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे आमदार नरके यांच्या उमेदवाराच्या विरोधात महाडिक यांनी प्रचार करत एक प्रकारे आमदार चंद्रदीप नरके यांना शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला गोकुळच्या राजकारणाचे संदर्भ देखील जोडले जात आहेत.
परंतु हे सर्व राजकीय समीकरणे पाहता अवघ्या 1976 मतांनी विजय मिळवत आमदारकी खेचलेल्या आमदार चंद्रदीप नरके यांना आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांच्या राजकीय समीकरण आणखी बळकट करण्याची गरज व्यक्त होत आहे. धन्यवाद.